Hello students, welcome to my channel Chemistry Guide. In today's lecture, we are going to study the points that is Hess law of constant heat summation, spontaneous process, energy and spontaneity, entropy and spontaneity, and second law of thermodynamics in terms of entropy. At first, Hess law of constant heat summation. यावर आता क्वेश्चन या पॉइंटवर कसा आहे तो स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. याचं स्टेटमेंट काय आहे तर ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज इक्वल टू द सम ऑफ एन्थाल्पी चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिएक्शन. याचा अर्थ काय होतो तर जो रिएक्शन मध्ये ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज होतो तो कशाला इक्वल असतो, त्या रिएक्शन तीच रिएक्शन जर इंडिव्हिज्युअल स्टेप मध्ये होत असेल तर त्या स्टेपच्या एन्थाल्पी चेंजच्या समला ओव्हरऑल एन्थाल्पी चेंज रिएक्शनची इक्वल असते. याचा एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया कन्सिडर द सिंथेसिस ऑफ NH3. आता NH3 चं सिंथेसिस दोन स्टेप मध्ये झालेलं आहे. फर्स्ट स्टेप मध्ये काय झालेलं आहे 2H2 plus N2 gives N2H4 and the value of standard enthalpy change is plus 95.4 kilojoule. Second step N2O4 plus H2 gives twice NH3 and the value of standard enthalpy change is minus 187.6 kilojoule. असे इंडिव्हिज्युअल स्टेप मध्ये जो एन्थाल्पी चेंज आहे त्याची सम आणि ओव्हरऑल रिएक्शन NH3 फॉर्मेशन सिंथेसिसची ओव्हरऑल रिएक्शन कशी येणार तर थ्राइस H2 plus N2 gives 2NH3. ही ओव्हरऑल रिएक्शनचे एन्थाल्पी चेंज किती आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ धिस रिएक्शन इज minus 92.2 किलोजूल. अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल स्टेप मध्ये होणारा एन्थाल्पी चेंजची सम आणि ओव्हरऑल रिएक्शन मध्ये होणारी एन्थाल्पी चेंज यांची व्हॅल्यू काय असते, सेम असते. दिस इज द स्टेटमेंट ऑफ हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. किंवा आणखी काय म्हणता येईल, दस द एन्थाल्पी चेंज फॉर ए केमिकल रिएक्शन इज सेम रिगार्डलेस ऑफ द पाथ बाय विच रिएक्शन ऑकर्स. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, केमिकल रिएक्शन मध्ये जो एन्थाल्पी चेंज होतो त्याची व्हॅल्यू ती रिएक्शन कोणत्या पाथनं झालेली आहे यावर अवलंबून नसते. दिस इज अबाउट द हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. त्यानंतर आपण बघायचं ऍप्लिकेशन ऑफ हेस लॉ. हेस लॉचं ऍप्लिकेशन काय आहे तर द हेस लॉ हॅज बीन युजफुल टू कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन विथ देअर एन्थाल्पीज बीइंग नॉट नोन एक्सपेरिमेंटली. जर एखाद्या रिएक्शनची एन्थाल्पी चेंज जर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन नसेल, एक्सपेरिमेंटली माहीत नसेल तर त्याची एन्थाल्पी जी आहे ती कशानं आपल्याला कशाचा उपयोग करून काढता येते, हेस लॉनं त्याची त्या रिएक्शनचा एन्थाल्पी चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ हेस लॉ. त्यानंतर आपण हेस लॉ वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन. रिएक्शन कोणती दिली, 2Fe plus 3/2O2 gives Fe2O3 आणि गिव्हन काय काय आहे, twice Al plus Fe2O3 gives twice Fe plus Al2O3. स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज किती आहे या रिएक्शनचा मायनस 847.6 किलोजूल. आणि सेकंड रिएक्शन कोणती दिलेली आहे, ट्वाइस Al plus 3/2O2 gives Al2O3. ह्या रिएक्शनचं स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज आहे मायनस 1670 किलोजूल. आणि यावरून आपल्याला काय करायचं, या रिएक्शनची स्टँडर्ड एन्थाल्पी डिटरमाइन करायचे. म्हणजेच आपलं रिक्वायर्ड इक्वेशन कोणतं येणार, दस द रिक्वायर्ड इक्वेशन कोणतं येणार आपलं, ट्वाइस Fe प्लस 3/2O2 ट्वाइस Fe plus 3/2O2 gives Fe2O3
आणि ह्या रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज डिटरमाइन करायचे. आता थोडक्यात या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं तर ह्या ज्या गिव्हन रिॲक्शन असतात त्यांना अशा न्यूमरिकल फॅक्टरनं मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करायचं किंवा त्यांचे एडिशन सबट्रॅक्शन करायचे की ज्यामुळं ही रिॲक्शन तयार होईल. आणि जो रिॲक्शन मध्ये आपण बदल करणार ज्या न्यूमरिकल फॅक्टरनं रिॲक्शनला मल्टिप्लाय डिव्हाइड किंवा एडिशन सबट्रॅक्ट तोच बदल कशामध्ये करायचा एन्थाल्पी चेंज मध्ये, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज मध्ये. आता बघा यामध्ये या रिॲक्शन मध्ये आपल्याला रिॲक्टंट मध्ये काय पाहिजे ट्वाइस एफई. ट्वाइस एफई असलेली रिॲक्शन कोणती आहे फर्स्ट. पण कोणत्या साईडला आहे एफई राईट साईडला. आपल्याला कोणत्या साईडला पाहिजे लेफ्ट साईडला. म्हणजे इक्वेशन 1 काय करावं लागेल रिव्हर्स. इक्वेशन 1 रिव्हर्स केल्यामुळे त्याच्या एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू मायनसच्या ऐवजी साइन काय होणार प्लस, व्हॅल्यू मॅग्निट्यूड तेवढीच राहणार प्लस 847.6 होणार. आणखी काय लागणार आहे आपल्याला 3/2O2 कोणत्या साईडला पाहिजे रिॲक्टंट साईडला लेफ्ट साईडला. ते या सेकंड रिॲक्शन मध्ये आहेच. त्यानंतर Fe2O3 पाहिजे. Fe2O3 फर्स्ट रिॲक्शन मध्ये आहे तिथं पण कोणत्या साईडला आहे ते लेफ्ट साईडला. आपल्याला राईट साईडला पाहिजे आपण पहिल्यांदाच रिव्हर्स करणार. म्हणजे कोणत्या यामध्ये काय बदल केल्यावर ही रिॲक्शन मिळेल आपल्याला रिव्हर्स इक्वेशन 1 अँड ऍड धिस टू इक्वेशन 2. आणि तोच एन्थाल्पी चेंज मध्ये बदल केला की आपल्याला ह्या रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज मिळेल. त्यामुळे असं सॉल्व्ह करता येईल आपल्याला रिव्हर्स इक्वेशन 1 and then add to equation 2. त्यामुळे फर्स्ट रिॲक्शन रिव्हर्स केली ट्वाइस Fe प्लस Al2O3 it gives twice Al plus Fe2O3 and standard enthalpy change साइन रिव्हर्स होणार किती होणार प्लस 847.6 किलो जूल. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये ऍड करायचं. दुसरा इक्वेशन सेकंड इक्वेशन ट्वाइस Al प्लस 3/2O2 gives Al2O3 and standard enthalpy change -1670 किलो जूल. आणि या दोन्हीची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळेल रिक्वायर्ड इक्वेशन मिळेल. दोन्हीची ऍडिशन केल्यामुळं Al2O3 कॅन्सल होईल, ट्वाइस Al कॅन्सल होईल आणि त्यामुळे फक्त काय होणार ट्वाइस Fe प्लस 3/2O2 gives Fe2O3 आणि ह्या दोन्हीची एन्थाल्पी चेंजची ऍडिशन केली तर ह्या रिॲक्शनचा स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज येतो -822.4 किलो जूल. अशा पद्धतीनं या टाईपचे न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतात. बघा त्यानंतर सेकंड न्यूमरिकल हेच लॉवरचं आपण बघूया. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे SiO2 प्लस थ्राइस C गिव्स SiC प्लस ट्वाइस CO. हे रिक्वायर्ड इक्वेशन आहे आपलं. आणि या 3 रिॲक्शन गिव्हन आहेत त्यांचं स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज दिलेलं आहे. आता या रिॲक्शनचं स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज कसा मिळणार आपल्याला काय पाहिजे SiO2 फर्स्ट रिॲक्शन मध्ये आहे पण तो SiO2 कोणत्या साईडला आहे राईट साईडला. आपल्याला लेफ्ट साईडला पाहिजे त्यामुळे रिव्हर्स इक्वेशन 1 करावं लागेल. इक्वेशन 1 रिव्हर्स करावं लागेल आणि त्यामुळं साइन स्टँडर्ड एन्थाल्पी चेंजचं काय होणार प्लस होणार. त्यानंतर आणखी काय पाहिजे आपल्याला थ्राइस C पाहिजे. मग कुठल्या यामध्ये 2C आहे यात 1C आहे. या दोन्हीची ऍडिशन केली की काय मिळेल आपल्याला थ्राइस C. त्यानंतर SiC हे पण राईट साईडला आहे, CO पण ट्वाइस CO राईट साईडला आहे. म्हणजे फक्त काय बदल करावं लागेल रिव्हर्स इक्वेशन 1
and add this equation to the second and third. आणि अशा पद्धतीनं इक्वेशन 1 रिव्हर्स जर केलं, रिव्हर्स इक्वेशन 1 रिव्हर्स केलं तर कसं मिळेल ते इक्वेशन आपण 4 नंबर जर घेतलं तर SiO2 सॉलिड गिव्स Si सॉलिड प्लस O2 गॅसियस आणि व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज इज प्लस 911 किलोजूल, प्लस 911 किलोजूल येणार. आणि त्यानंतर आपण काय करणार, ऍड इक्वेशन्स सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तिन्ही इक्वेशन जर ऍड केले तर काय होईल बघा. सेकंड इक्वेशन कसं आहे, 2C ग्राफाइट स्टेट प्लस O2 गॅसियस स्टेट, इट गिव्स ट्वाइस CO गॅसियस. व्हॅल्यू ऑफ डेल्टा स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज इज मायनस 221 किलोजूल. त्यानंतर थर्ड नंबरचं इक्वेशन कोणतं आहे, Si सॉलिड प्लस कार्बन ग्राफाइट स्टेट गिव्स SiC सॉलिड and value of standard enthalpy change is minus 65.3 किलोजूल. आणि 4 नंबरचं इक्वेशन आपण रिव्हर्स केलेलं कोणतं आहे, SiO2 सॉलिड, इट गिव्स Si सॉलिड प्लस O2 गॅसियस and value of standard enthalpy change is plus 911 किलोजूल. आणि या तिन्ही इक्वेशनची जर ऍडिशन केली तर यातलं बघा, यामध्ये आता कॅन्सल काय होईल, Si कॅन्सल होईल आणि O2 कॅन्सल होणार. आणि त्यामुळे रिक्वायर्ड इक्वेशन आपल्याला मिळेल SiO2 सॉलिड प्लस थ्राइस C, 2C plus 1C, that is 3C graphite, 3C graphite, it gives SiC plus twice CO. and अशा पद्धतीनं याची स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज जर ऍडिशन केली तर आन्सर मिळतं प्लस 624 किलोजूल. This is the standard enthalpy change for this reaction. बघा, त्यानंतर आपण बघायचंय स्पॉन्टेनियस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स. स्पॉन्टेनियस प्रोसेस हॅव ए नॅचरल टेंडन्सी टू ऑकर and do not require any external influence for their occurrence. स्पॉन्टेनियस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे ज्या रिॲक्शन काय होतात, नॅचरली आपोआप होतात आणि त्या रिॲक्शन होण्यासाठी त्या रिॲक्शन घडून येण्यासाठी कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची म्हणजेच कोणताही बाह्य बदल करण्याची आवश्यकता नसते. ज्या रिॲक्शन नॅचरली होतात, नॅचरल टेंडन्सी टू ऑकर, अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस किंवा रिॲक्शन म्हणायचं. याचे एक्झाम्पल्स आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया NaOH, aqueous NaOH reacts with HCl to form NaCl plus H2O. The value of standard enthalpy change for this reaction is minus 57 kilojoule. And this reaction occurs without any external influence. Therefore, this is the spontaneous reaction. This is spontaneous reaction, and in this reaction, when this reaction stops when NaOH and HCl consumes completely. In this reaction, NaCl dissolves in water, but it does not react with water to form NaOH and HCl.
This is one example for spontaneous process. Second example of the spontaneous process is water flows from higher level to lower level spontaneously without any external force. Without change in any external force. कोणताही एक्सटर्नल फोर्स चेंज न करता वॉटर सुद्धा काय होतं स्पॉन्टेनियसली हायर लेवल टू लोअर लेवल वॉटरचा फ्लो होत असतो. त्याला कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची आवश्यकता नसते. ते सुद्धा एक्झाम्पल स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणून आपल्याला घेता येईल. मग यामध्ये वॉटर फ्लो कधी थांबतो? द फ्लो ऑफ वॉटर सीजेस व्हेन इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश. ज्यावेळी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं त्यावेळी काय होणार? वॉटरचा फ्लो थांबणार. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल याचं घेता येईल आईस मेल्ट्स. आईस मेल्ट्स अबाव 0 डिग्री सेल्सिअस स्पॉन्टेनियसली. आईस पण काय होतं? आपोआप बाय absorbing heat from the surrounding. By absorbing heat from the surrounding, ice melts above 0 degree Celsius spontaneously. ही सुद्धा प्रोसेस काय होणार? स्पॉन्टेनियस. त्यानंतर आणखी यामध्ये चौथं एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला? हॉट कॉफी. हॉट कॉफी इन ए कप. व्हेन इट इज प्लेस्ड इन ए रूम इट कूल्स डाऊन स्पॉन्टेनियसली. cools down spontaneously by releasing heat into the surrounding. बघा हे पण धिस प्रोसेस ऑल्सो ऑकर स्पॉन्टेनियसली. ज्यावेळी आपण एखाद्या रूम मध्ये कपमध्ये हॉट कॉफी घेतलेली आहे आणि ती रूम मध्ये ठेवली तर काय होणार? त्या कॉफी मधून हीट काय होणार? सराउंडिंग मध्ये रिलीज होणार आणि हळूहळू कॉफी आपोआप थंड होणार. ती सुद्धा प्रोसेस कोणती घेता येईल? स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणून स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय तर spontaneous process have a natural tendency to occur and it do not require any external influence for their occurrence. जी रिएक्शन आपोआप होते आणि ज्याला कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची आवश्यकता नसते. जी रिएक्शन घडून येण्यासाठी त्याला आपण काय म्हणणार? स्पॉन्टेनियस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा त्यानंतर आपण बघायचे की पॉइंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस. फर्स्ट काय आहे तर इट ऑकर्स ऑफ इट्स ओन अँड डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स टू ऑकर. स्पॉन्टेनियस प्रोसेस काय होते? आपोआप होते आणि त्याला कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची आवश्यकता नसते. त्यानंतर इट प्रोसीड्स इन वन डायरेक्शन and cannot take place in opposite direction unless the external stimulant is present. बघा स्पॉन्टेनियस प्रोसेस एकाच डायरेक्शन मध्ये होते पण कोणताही एक्सटर्नल स्टिम्युलंट शिवाय ती अपोजिट डायरेक्शन मध्ये कोणताही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स शिवाय काय होत नाही? अपोजिट डायरेक्शन मध्ये होत नाही. थर्ड काय येतं? द स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी रॅपिड ऑर स्लो और स्पॉन्टेनिटी इज नॉट कन्सर्न विथ द रेट ऑफ द रिएक्शन. स्पॉन्टेनियस प्रोसेस रॅपिड पण असते, स्लो पण असते, पण स्पॉन्टेनिटी कशावर अवलंबून नसते. इट इज नॉट कन्सर्न विथ द रेट ऑफ द रिएक्शन. त्यानंतर द प्रोसेसेस कंटिन्यू स्टिल इक्विलिब्रियम इज रीच्ड. That is the spontaneous, that is natural processes tend to occur in a direction that lead to equilibrium. बघा स्पॉन्टेनियस प्रोसेस कुठपर्यंत कंटिन्यू होते? इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईतोपर्यंत. एकदा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि एकाच डायरेक्शन मध्ये कुठपर्यंत होते तर इक्विलिब्रियम स्टेट अटेंड होई तोपर्यंत. इक्विलिब्रियम स्टेट एकाच दिशेमध्ये स्पॉन्टेनियस प्रोसेस ज्यावेळी चालू असते आणि इक्विलिब्रियम स्टेट एस्टॅब्लिश झाली की स्पॉन्टेनियस प्रोसेस काय होते? स्टॉप होते. दीज आर द की पॉइंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस. Then we are going to see the next point, that is energy and spontaneity. आता यामध्ये आपण काय बघायचंय तर in the spontaneous process or spontaneous process takes place in the direction in which energy of the system is lowered. That is, heat is released in the spontaneous process.
स्पॉन्टेनियस प्रोसेस अशा डायरेक्शन मध्ये होती की ज्यामध्ये सिस्टीमची एनर्जी काय होते, कमी होते. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये हीट रिलीज होते. आता एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं, व्हेन NaOH, aqueous NaOH combines with aqueous HCl to form NaCl plus H2O. In this reaction, value of standard enthalpy change is minus 57 kilojoule. आता ह्या रिएक्शन मध्ये, ही रिएक्शन काय आहे? इन दिस रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. इन दिस रिएक्शन NaOH combines with HCl, spontaneously combines with HCl by releasing heat. By releasing heat, and NaOH spontaneously combines with HCl. म्हणजे ही रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे आणि एक्झोथर्मिक आहे. दिस रिएक्शन इज स्पॉन्टेनियस अँड एक्झोथर्मिक. पण आणखी ऑन द अदर हँड म्हणजे त्याच्या उलट जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे आईस मेल्ट्स अबाव 0 डिग्री सेल्सिअस बाय ऍब्सॉर्बिंग हीट फ्रॉम द सराउंडिंग स्पॉन्टेनियसली. आईस काय होतं, 0 डिग्री सेल्सिअसच्या अबाउट टेम्परेचरला आईस आपोआप मेल्ट होतं सराउंडिंग कडून हीट ऍब्सॉर्ब करून. मग ती रिएक्शन कशी आहे, एंडोथर्मिक आहे आणि स्पॉन्टेनियस आहे. किंवा आणखी एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला स्पॉन्टेनियस रिएक्शनचं. NaCl dissolve in water. NaCl dissolve in water by absorbing heat from the surrounding to form Na plus Cl minus ions. And value of enthalpy, standard enthalpy change is plus 3.9 kilojoule. या रिएक्शन मध्ये काय झालेलं आहे, NaCl स्पॉन्टेनियसली डिझॉल्व्ह होतं सराउंडिंग कडून हीट ऍब्सॉर्ब करून, आणि एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू त्यामुळे किती येते, प्लस 3.9 किलोजूल. म्हणजे ही पण रिएक्शन कशी आहे, स्पॉन्टेनियस आहे पण एंडोथर्मिक आहे. ही रिएक्शन कशी आहे, स्पॉन्टेनियस आहे पण एक्झोथर्मिक आहे. म्हणून यावरून फ्रॉम दीज टू एक्झाम्पल्स इट इज क्लिअर दॅट, यावरून काय क्लिअर होतं, दस द एक्झोथर्मिसिटी इज नॉट क्रायटेरियन टू डिसाइड द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. रिएक्शनची किंवा प्रोसेसची स्पॉन्टेनिटी ठरवण्याचं एक्झोथर्मिसिटी हा क्रायटेरिया होत नाही. अँड दस देअर नीड टू बी अनदर फॅक्टर that decide the or that describe the spontaneity of the reaction. आणि त्यामुळे एक्झोथर्मिसिटी हा स्पॉन्टेनिटी ठरवण्याचा क्रायटेरिया होत नाही, आणि त्यामुळे देअर मस्ट बी सम अनदर फॅक्टर दॅट विल डिसाइड द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. रिएक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्याचा काहीतरी दुसरा फॅक्टर असला पाहिजे. दिस इज अबाउट द एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. त्यानंतर आपण बघायचंय व्हॉट इज एंट्रॉफी. टू नो अबाउट द एंट्रॉफी कन्सिडर द फॉलोइंग प्रोसेसेस. या प्रोसेसेस जर कन्सिडर केल्या आपण, आता यामध्ये बघा काय झालेलं आहे, तर इन सॉलिड स्टेट दॅट इज वॉटर मॉलिक्यूल इन आईस आर अरेंज्ड इन द ऑर्डर्ड स्टेट, परफेक्टली ऑर्डर्ड स्टेट. आईस मध्ये जे वॉटर मॉलिक्यूल असतात ते कसे असतात, परफेक्टली ऑर्डर्ड स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये असतात. बट व्हेन दिस आईस मेल्ट्स टू फॉर्म लिक्विड वॉटर, दिस क्रिस्टलाइन ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ आईस कोलॅप्सेस अँड दस द लिक्विड वॉटर मॉलिक्यूल्स मूव फ्रीली. In the liquid state, these liquid water molecules move freely and therefore disorderedness increases. And thus this ordered state, in the liquid water, ordered state becomes less disordered state. Again, if this liquid water vaporizes, then these gaseous molecules
Gaseous water molecules move freely and randomly, and therefore this less disordered state becomes highly disordered state. आणि अशा पद्धतीने या प्रोसेसमध्ये म्हणजेच मेल्टिंग ऑफ आईस, इन दिस प्रोसेसेस दॅट इज मेल्टिंग ऑफ आईस अँड व्हेपरायझेशन ऑफ वॉटर, vaporization of water, in these processes randomness or disorderness increases, and this randomness or disorderness is measured by entropy. This randomness or disorderness is measured by entropy. Therefore entropy is a measure of, therefore entropy is a measure of molecular disorderness, or randomness, and this entropy is denoted by S. It is denoted by S. Greater the disorderness, greater the disorderness, larger is entropy. जेवढी डिसऑर्डरनेस जास्त तेवढी एंट्रॉफी जास्त. आणि त्यामुळं ऍज वी गो फ्रॉम सॉलिड टू लिक्विड टू गॅस, ज्यावेळी प्रोसेस अशी होते सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये, लिक्विडचं गॅस मध्ये, तर काय होतं डिसऑर्डरनेस गोज ऑन इन्क्रीजिंग and therefore entropy increases. जसं सॉलिडचं लिक्विडचं गॅस मध्ये कन्व्हर्शन होतं तसं डिसऑर्डरनेस वाढते, डिसऑर्डरनेस वाढेल तसं एंट्रॉफी वाढते. आणि या दोन्ही प्रोसेस मध्ये आता एंट्रॉफी चेंज दॅट इज डेल्टा एस. डेल्टा एस इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. या दोन्ही प्रोसेसमध्ये इन द मेल्टिंग ऑफ आईस अँड व्हेपरायझेशन ऑफ वॉटर काय झालेलं आहे तर डिसऑर्डरनेस इन्क्रीजेस, अँड इन बोथ द प्रोसेसेस डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. बघा रिॲक्शन मध्ये जर डिसऑर्डरनेस इन्क्रीज झाला तर डेल्टा एस त्या रिॲक्शनची काय म्हणायचं पॉझिटिव्ह, आणि जर रिॲक्शन मध्ये डेल्टा एस डिक्रीज झाला, डिसऑर्डरनेस रिॲक्शन मध्ये डिसऑर्डरनेस जर डिक्रीज झालं तर त्यावेळी डेल्टा एसचं साइन कोणतं येणार निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल जर एक फर्स्ट रिॲक्शन आपण घेऊया, वेन सॉलिड I2 dissolved in water to form I2 aqueous. आता या रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे, आयोडीन सॉलिड स्टेट मध्ये होतं, त्यावेळी कसं होतं ऑर्डर्ड स्टेट होती, सॉलिड स्टेट मध्ये ऑर्डर्ड स्टेट होती, पण पाण्यात वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यामुळं I2 मॉलिक्युल्स मूव्ह फ्री मुवमेंट झाली, त्यामुळे ही स्टेट कशी झाली डिसऑर्डर्ड स्टेट झाली, म्हणजेच इथं डिसऑर्डरनेस इन्क्रीज झाला, त्यामुळे ह्या रिॲक्शनची डेल्टा एस काय ना पॉझिटिव्ह. किंवा आणखी एक एक्झाम्पल घेतलं आपण, dissociation of H2 molecule, dissociation of H2 gaseous H2 molecule, 1 mole of H2 molecule. यामध्ये पण काय झालेलं आहे H2 molecule, 1 mole H2 molecule चे 2 atoms तयार झालेले आहेत डिसोसिएट होऊन, आणि त्यामुळं काय झालं डिसऑर्डरनेस इन्क्रीज झाला, आणि त्यामुळे ह्या रिॲक्शनचे सुद्धा डेल्टा एस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. असं रिॲक्शन मध्ये जर डिसऑर्डरनेस इन्क्रीज झाला देन डेल्टा एस इज पॉझिटिव्ह, डिसऑर्डरनेस डिक्रीज झाला तर डेल्टा एस निगेटिव्ह येणार. दिस इज अबाउट द एंट्रॉफी अँड एंट्रॉफी चेंज. देन वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पॉइंट दॅट इज quantitative definition of entropy. We know that the entropy is the measure of randomness or disorderness. It is the measure of molecular randomness or disorderness, and the entropy change of a system that is delta S. Entropy change of a system that is delta S. It is equal to the amount of heat transferred to it
in the reversible manner. Amount of heat transferred to the heat in reversible manner divided by temperature at which heat transfer occurs. आणि त्यामुळे डेल्टा एस इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला क्यू रिव्हर्सिबल अपॉन टेम्परेचर टी. एंट्रॉफी चेंज इज इक्वल टू अमाउंट ऑफ हीट ट्रान्सफर अपॉन टेम्परेचर इन केल्विन. त्यामुळे डेल्टा एस चे युनिट क्यू रिव्हर्सिबल इन जूल, टेम्परेचर इन केल्विन. देयरफॉर युनिट ऑफ डेल्टा एस इज जूल पर केल्विन. Joule per Kelvin. And both entropy and entropy change are state functions because it depends upon initial and final state and does not depend on the path connects these two states. Therefore, entropy and entropy change are state functions. आता या फॉर्म्युला मध्ये जर बघितलं आपण तर एंट्रॉफी चेंज proportional to Q reversible, but it is relates reciprocally to the temperature. असं का झालेलं आहे तर पहिल्यांदा डेल्टा एस क्यू रिव्हर्सिबल ला का डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तर व्हेन हीट इज ऍडेड टू द और हीट इज ट्रान्सफर टू द सिस्टीम ड्यू टू विच जर हीट ट्रान्सफर झाली सिस्टीम मध्ये तर त्यामुळे काय होतं कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन्क्रीजेस due to which molecular motions increases and therefore disorderness increases, therefore entropy increases. जर आपण हीट ऍड केली सिस्टीम मध्ये त्यामुळे कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलची वाढते, त्यामुळे मॉलिक्युलर मोशन्स वाढतात, डिसऑर्डरनेस वाढते आणि त्यामुळे एंट्रॉफी वाढते. म्हणून डेल्टा एस इज प्रपोर्शनल टू क्यू रिव्हर्सिबल. पण डेल्टा एस रेसिप्रोकली का रिलेट आहे टेम्परेचरला तर इन दिस केस द इफेक्टिव्हनेस ऑफ ऍडिशन ऑफ हीट ड्यू टू इन्क्रीज द रॅन्डमनेस डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. जो हीटचा ऍडिशनचा इफेक्टिव्हनेस आहे की ज्यामुळे रॅन्डमनेस इन्क्रीज होतो ते कशावर अवलंबून असतं टेम्परेचरवर. if the heat is added to the system at higher temperature, this causes lesser disorderness than the same amount of heat added to the system at lower temperature. बघा काही if the certain amount of heat is added to the system at higher temperature, this causes lesser disorderness than the same amount of heat added to it at lower temperature or at lesser temperature. म्हणजेच काय तर काही हीट जर आपण ऍड केली हायर टेम्परेचरला ऍड केली तर त्यामुळे होणारा जो डिसऑर्डरनेस आहे तो कमी असतो. कशापेक्षा तेवढ्याच अमाऊंटची हीट जर लोअर टेम्परेचरला ऍड केली त्यापेक्षा हायर टेम्परेचरला जी हीट ऍड केली त्यामुळे असणारा डिसऑर्डरनेस कमी असतो. आणि त्यामुळेच काय आहे डेल्टा एस रिलेट्स रेसिप्रोकली टू द टेम्परेचर ऍट विच हीट इज ऍडेड. ज्या टेम्परेचरला हीट ऍड केलेली आहे त्या टेम्परेचरला डेल्टा एस कसा आहे रेसिप्रोकली रिलेटेड आहे. दिस इज अबाउट द quantitative definition of entropy. Then the next point is entropy and spontaneity. आता यामध्ये जर consider the example that is the entropy increases when ice melts above 0 degrees Celsius and water vaporizes at 100 degrees Celsius. Both are spontaneous. आपल्याला माहिती आहे की आईस ज्यावेळी मेल्ट होतं आईस मेल्ट होऊन लिक्विड स्टेट मध्ये गेल्यानंतर काय होणार डिसऑर्डरनेस वाढतो आणि एंट्रॉफी इन्क्रीज होते. त्याच पद्धतीनं लिक्विड वॉटर जर व्हेपराइज झालं ऍट 100 डिग्री सेल्सिअस त्यामध्ये पण त्या प्रोसेसमध्ये सुद्धा काय होतं एंट्रॉफी इन्क्रीज होते. आणि दोन्ही प्रोसेस कशा आहेत स्पॉन्टेनियस आहेत. किंवा आणखी एक एक्झाम्पल जर घेतलं कन्सिडर दिस रिॲक्शन
This reaction is spontaneous at room temperature. That is twice H2O to liquid state gives twice H2O plus O2. यामध्ये पण एंट्रॉफी डिसऑर्डरनेस इन्क्रीज झालेला आहे बिकॉज O2 इज इन द गॅसियस स्टेट, म्हणजेच एंट्रॉफी इन्क्रीज झालेली आहे. डेल्टा एस एंट्रॉफी चेंज किती आहे प्लस 126 जूल पर केल्विन, म्हणजे एंट्रॉफी इन्क्रीज झालेली आहे या रिएक्शन मध्ये सुद्धा. म्हणजे या दोन्ही एक्झाम्पल मध्ये इन बोथ द केसेस एंट्रॉफी असं दिसून येतं की फ्रॉम दीज टू एक्झाम्पल्स इट इज क्लिअर दॅट एंट्रॉफी इन्क्रीजेस इन द स्पॉन्टेनियस प्रोसेस. एंट्रॉफी स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये इन्क्रीज होते असं यावरून क्लिअर होतं. पण या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं कन्सिडर दिस रिएक्शन इज ऑल्सो स्पॉन्टेनियस. या रिएक्शन मध्ये काय झालेलं आहे ट्वाइस H2 प्लस O2 गिव्स ट्वाइस H2 आणि गॅसियस स्टेटचं कन्व्हर्शन लिक्विड स्टेटमध्ये झालेलं आहे. लिक्विड स्टेटमध्ये झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे इथं डिसऑर्डरनेस डिक्रीज झालेला आहे, म्हणजेच एंट्रॉफी डिक्रीज झालेली आहे या रिएक्शन मध्ये आणि ही पण रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे यावरून पण आपल्याला काय होतं की यावरून पण स्पॉन्टेनिटी डिसाइड करता येत नाही आणि त्यामुळे ही जी डिस्क्रिपन्सी आहे ही सॉल्व्ह कोणी केली तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रॉफी हे आपण स्टेटमेंट त्याचं आणि एक्सप्लेनेशन आता बघायचंय. बघा त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रॉपी. यावर क्वेश्चन कसा असतो स्टेट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रॉफी. स्टेटमेंट कसं आहे बघा टोटल एंट्रॉफी ऑफ ए सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग इन्क्रीजेस इन ए स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स नुसार स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये टोटल सिस्टीम आणि सराउंडिंगची एंट्रॉफी इन्क्रीज होते. म्हणजेच मॅथमॅटिकली कसं लिहिता येईल आपल्याला दस डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. इट इज ग्रेटर दॅन 0 फॉर द स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता हे समजण्यासाठी आपण एक रिएक्शन कन्सिडर करूया. कन्सिडर द रिएक्शन दॅट इज ट्वाइस H2 प्लस O2 gives twice H2O. Gives twice H2O and in this reaction value of delta S is minus 327 joule per Kelvin. Value of delta H is minus 572 kilojoule and these values are at 298 Kelvin temperature. आता या रिएक्शनची स्पॉन्टेनिटी डिसाइड करण्यासाठी आपल्याला डेल्टा एस टोटल डिटरमाइन करावं लागेल. त्यासाठी डेल्टा एस सिस्टीमची व्हॅल्यू म्हणजेच रिएक्शन मिक्सरची डेल्टा एस ची व्हॅल्यू किती आहे minus 327 जूल पर केल्विन. म्हणजे आपल्याला डेल्टा एस टोटल काढण्यासाठी डेल्टा एस सिस्टीम माहित आहे डेल्टा एस सराउंडिंग डिटरमाइन करावं लागेल. मग डेल्टा एस सराउंडिंग म्हणजेच काय होणार क्यू रिव्हर्सिबल दॅट इज अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सराउंडिंग ऍट टेम्परेचर टी. जर आता क्यू रिव्हर्सिबल म्हणजे किती व्हॅल्यू येणार तर इथं अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड इन बाय द सिस्टीम. रिएक्शन मिक्सरची हीट रिलीज म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम किती आहे minus 572 किलोजूल. म्हणजेच हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सराउंडिंग किती होणार प्लस 572. म्हणजेच क्यू रिव्हर्सिबलची व्हॅल्यू किती होणार प्लस 572 आणि किलो जूल मध्ये आहे आपल्याला जूल मध्ये डेल्टा एस डिटरमाइन करायचं आहे म्हणून इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 298 म्हणजे ही व्हॅल्यू येते 1919 जूल पर केल्विन. असं काय काढलं आपण डेल्टा एस सराउंडिंग. मग इथं यावरून डेल्टा एस टोटल दस द डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम किती आहे -327 आणि डेल्टा एस सराउंडिंग
1919 आणि ही व्हॅल्यू येते प्लस 1592 जूल पर केल्विन. 1592 जूल पर केल्विन. म्हणजेच ही व्हॅल्यू काय आली? पॉझिटिव्ह आली. म्हणजेच काय म्हणता येईल? दस डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0. Thus this reaction is spontaneous reaction. अशा पद्धतीनं रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवण्यासाठी टू डिसाइड द स्पॉन्टेनिटी वी नीड टू कन्सिडर बोथ एंट्रॉफी ऑफ सिस्टीम अँड एंट्रॉफी ऑफ सराउंडिंग. आणि यावरून सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सच्या 3 कंडिशन लिहिता येतील आपल्याला. दस इफ डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 the process is spontaneous. The process is spontaneous. त्यानंतर दुसरी कंडिशन लिहिता येईल इफ डेल्टा एस टोटल लेस दॅन 0 the process is non-spontaneous. The process is non-spontaneous. And if तिसरी कंडिशन लिहिता येईल इफ डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0 द प्रोसेस इज इन इक्विलिब्रियम. द प्रोसेस इज इन इक्विलिब्रियम स्टेट. अशा पद्धतीनं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स नुसार आपल्याला काय ठरवता येते? रिॲक्शनची किंवा प्रोसेसची स्पॉन्टेनिटी डिसाइड करता येते. This is about the second law of thermodynamics.